नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतो जी संत ज्ञानेश्वरची पालखी जी जात होती पंढरपूरच्या दिशेने जेजुरीहून जात होती. ती पालखी जात असताना, ती दिंडी जात असताना मागून भरधाव ट्रकने 3 महिलांना, दिंडी वारकऱ्यांना ज्या दिंडीत होत्या त्यांना धडक दिली आणि 3 महिलांचा ते जागीच मृत्यू झाले. जी आषाढी एकादशी निमित्त जी पंढरपूरची वारी संत ज्ञानेश्वर महाराजांची चालली होती, ती दिंडीला एका भरधाव ट्रकाने धडक दिली मागून आणि 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. 7-8 महिला जखमी आहेत. जेजुरीच्या एक खाजगी रुग्णालयात त्या भरती केलेल्या आहे. तर तुम्ही खूप जल्लोषाने कल्लोळ करत त्या महिलाच्या देवाच्या दर्शनासाठी जेजुरीहून जी संत ज्ञानेश्वरची पालखी निघते ती जात होती, जी जेजुरीत होती आणि तिथं अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. जो ड्रायव्हर म्हणजे तिसरा कोणी नसून जे वारकरी होते त्यांची जी ट्रक गाडीत होती, जी ती ट्रक गाडीत त्या वारकऱ्यांचं सर्व सामान ठेवलेलं होतं, पिशव्या वगैरे, जे त्यांना काय हवं नको ते सर्व गोळ्या औषध वगैरे सर्व ते ट्रकमध्ये ठेवलेलं होतं. तर त्या गाडीवाल्याने जी गोळी घेतलेली होती त्याचं तिथं असं सांगण्यात येतं आहे की गाडीवाल्याचं डोकं दुखत होतं, त्याला बरं नव्हतं, म्हणून त्यांनी जेजुरीत एक मेडिकल स्टोअरमधून त्यांनी ते गोळ्या घेतल्या आणि त्या गोळ्या घेऊन गाडी चालवल्या. त्याला अचानक झोप आणि धुंदी यायला लागली, त्याच्यामुळे त्याला अशा झोप आली आणि त्याचा आपल्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती मागच्या बाजूने येणारी जी ट्रक असते ती वारकऱ्यांच्या सामानाची, ती मागच्या साईडला पुढे दिंडीचे वारकरी जल्लोष किल्लोळ करत होते, आपल्या देवासाठी भजन कीर्तन करत होते. त्यांना माहितीच नाही जे क्षण आपण जे घालवतोय, जे बोलतोय ते आपले शेवटचे क्षण आहे. आणि त्या क्षणी ती मागून जी गाडी आली आणि त्या 3 महिलांना जागीच चिरडून टाकलं. कुणाचे पायावर चालवली तर कुणाच्या डोके. खूप म्हणजे खूप ही अशी दुर्दैवी घटना आहे, जी ही गाडीने धडक दिली आणि सर्वीकडे एकदम रणराळ पसरून गेला आणि दुःखाचा डोंगर कोसळून गेला. लोकांच्या तोंडातलं पाणी तोंडातच राहिलं. सर्वीकडे शोकाकूळ पसरले. रडण्याचा आवाज यायला लागला, किंचाळण्याचा आवाज यायला. कुणाची आई होती, कुणाची बहीण होती, कुणाची मुलगी होती. ज्या जागीच तुम्ही या ज्या फोटोमध्ये बघू शकता कशा पद्धतीने सर्व काही जागेवरच ती जी पिवळी साडी घातलेली महिला आहे ती जागेवरच ठार झाली. तिथं खूप म्हणजे रडण्याचा किल्लोळ करणे. जी आपण देवाला घरून जे निघतो, आपल्या मनात भावना असता, कोणाच्याविषयी काही मागणं असतं, आपल्या घरच्यांची चिंता असते किंवा कुठल्याही प्रकारचं काही असतं, ते मनातल्या मनात त्यांना कधी असा विचार केलेला नसेल की आपण दिंडीत जाऊन तो आपला शेवटचा दिवस राहील बुवा, असं त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार केलेला नसेल. ज्या 3 महिला आहेत असं सांगण्यात येतं आहे की जी महिला आहे त्यांचे पतीही त्यांच्यासोबतच होते. अक्षरशः पती सांभाळू शकत नाही. खूप बुरी अवस्था आहे. जरी सरकारने 4-4 लाख रुपये मृत व्यक्तींना घोषित केले, पण पैशाने माणसाची किंमत करता येणार नाही. एकदा जर माणूस गेलं तर त्याला पैशाने विकत घेता येणार नाही. कारण आजी ती गोळ्या घेतलेल्या आहे सरकारने, त्या गोळ्यांबाबत तपास करावा. कोणती गोळी, कशी गोळी, ती सरकारने त्याचा निषेध करावा, त्याचा तपास करण्यात यावा. आता एखाद्या खूप वेळा असं होतं की आपण कुठे प्रवासाला चाललो आणि आपल्याला गोळी घेणं आवश्यकच असते, पण गोळी घेऊन आपण गाडी चालवू शकत नाही किंवा प्रवास करू शकत नाही असं कुठेही लिहिलेलं नसतं. खूप धोकादायक आहे ती. भगवान ना करो, आज 3च महिलांचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर जर अजून काही महिला राहिल्या असत्या किंवा जास्तच काही जीवितहानी झाली असती तर काय केलं असतं. तर असो, त्यांच्या आत्म्यास शांती भेटो. पण सरकारने याबाबत दखल घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात असे काही दुर्दैवी घटना घडू नये. त्यामुळे जी कोणती गोळी आहे तिचा विचार करावा आणि पूर्ण प्रकारे त्या गोळीचं संशोधन करावे, कारण त्याच्यात कोणते असे घटक आहे जे त्याच्यापासून मानव जातीला धोका आहे. ते घेतल्यामुळे अशी जीवितहानी होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन बातमींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.